मागील अनेक वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकरीची अंदाजे 337 प्रकरणे प्रलंबित असून सदरच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क अंतर्गत नियुक्तीचे आदेश त्वरित पारित करून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित विभागास सूचित करण्यात यावे याबाबत आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांना निवेदन दिले। सोलापूर महानगरपालिका त्याचबरोबर जिल्ह्यातील नगरपालिका नगर परिषद या भागामध्ये जी सफाई कर्मचारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये जी काम करणारे सफाई कर्मचारी असतील, त्यानंतर ड्रेनेज बिगारे असतील, त्यानंतर गटर बिगारे असतील, झाडूवाले असतील, असे सर्वच जी लाड पागे कमिटीमध्ये जी येणारे जी कर्मचारी आहेत गेल्या 1.5 वर्षापासून जी न्यायालय पेचामध्ये हा विषय या ठिकाणी अडकलेला होता। औरंगाबाद न्यायालयाने ह्या विषयाचं या ठिकाणी खंडपीठाने निर्णय दिलेला आहे। आज सोलापूर शहरामधल्या जे महानगरपालिकेच्या अखत्यारीमधले जी लाड पागे कमिटीच्या अंतर्गत जे वारस नोकरीचे जे महापालिकेला प्राप्त झालेले जे अर्ज आहेत ते 338 अर्ज आहेत आणि जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये असं एकंदरीत ही हजाराच्या म्हणजे जवळ आसपास येऊ शकते, शेकडो म्हणजे 800-900 नोकऱ्या म्हणजे अशा पद्धतीनं ही जे निकालामुळं आणि कोर्टामध्ये असल्यामुळं या ठिकाणी ही प्रलंबित होत्या। पण आज तो निकाल लागून आज बरेच दिवस झालेले आहे। तर सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अधिकारी यांना आम्ही सर्व लाड कमिटीच्या अखत्यारीमध्ये येणारे जे काय वारस नोकरीदार आहेत, त्या अर्जदार आहेत, त्यांना घेऊन आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर जी सोलापूर शहरामधले जे 300पेक्षा अधिक लोक आहेत ती आज त्यांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न झालेला आहे। कारण का त्यांच्या घरातील रिटायर झालेले जे कर्मचारी असतील झाडूवाले आमच्या, त्यानंतरनं त्यांच्या घरामध्ये आज त्यांनी रिटायर झाल्यानंतर पेन्शनसुद्धा व्यवस्थित लागू नये किंवा देय रकमासुद्धा या ठिकाणी त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांच्या गंभीर परिस्थिती झालेली आहे। ह्या दृष्टिकोनातून जी लाड कमिटीच्या अंतर्गत ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याचा एक संयुक्तरित्या एक सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मेळावा घेऊन कुठले कागद लागणार आहेत आणि एकाच टायमाला सगळ्याला ऑर्डरी आणि पारदर्शकपणा त्या लाड पागे कमिटीमध्ये पारदर्शकपणाने या ठिकाणी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आता आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जे ह्याच्या अखत्यारीमध्ये येते उपायुक्त सोलापूर महानगरपालिका आशिष लोकरे यांनासुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे। त्यांनीसुद्धा या पद्धतीनं लवकरात लवकर कारवाई करावी या लाड कमिटीच्या संदर्भात। आणि यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, रविकांत कोळेकर, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, योगेश सरवदे, सखुबाई चंदनशिवे, शकुंतला सरवदे, यशोदा निकंबे, अमोल कदम, सचिन हुवाळे, आदर्श माने, स्वप्नील चौरे, शेखर कांबळे, स्नेहल जाधव, योगेश निकंबे, सतीश सर्वगोड, शीतल उबाळे, सचिन उबाळे, कुमार मोरे, कुमारदास मोरे आदी उपस्थित होते।